नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे की सगळेजण लग्नाला गेलेले असतात. त्याच्यामुळे नानासाहेब खूप रागवलेले असतात. घरात सगळेजण त्यांच्याशी खोटं बोलले, त्या खोटेपणाचा त्यांना खूप राग आलेला असतो. सगळेजण त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण दिवसभर एकही शब्द नानासाहेब कुणाशीही बोलत नाही. थकलेली सौमित्रा ती समोर जाऊन बसते नानांच्या, पण नाना तिथेही तिच्याशी काहीही बोलत नाही. मग ती त्यांनी बोलावं म्हणून करण्याचा प्रयत्न करते, पण ते एक शब्दही तिच्याशी बोलत नाही. नंतर जानकी येते त्यांच्यासाठी गोळ्या घेऊन, पाणी घेऊन. जानकी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो की तू बोलून बघ, बोलतात का बाबा. पण नाना कुणाशीही बोलायला तयार नसतात. नानांना ती म्हणते, नाना तुम्ही आज कुणाशीही एक शब्दही बोललेले नाही आणि गोळ्याही खाल्ल्या नाही, प्लीज गोळी खाऊन घ्या. ऐश्वर्या हे सगळं काही तिच्या रूममधनं वरतून पाहत असते. आता कशी ती समजूत घालती तिला ही पाहायची असते नानांची. नानांना ती बोलत असते, तुम्ही गोळ्या खाऊन घ्या, तुमची तब्येत बिघडेल. पण नाना तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. सुमित्राला ते पाहिल्यानंतर वाईट वाटतं. ती स्वतःच जाते, तिच्याकडे पाणी वगैरे घेते आणि नानासाहेबांना म्हणते, आता खूप झालं हां, आता ह्या गोळ्या खाऊन घ्या. पण नानासाहेब म्हणतात, मला कुठल्याही खोटारड्या माणसाशी बोलायचं नाही. माझ्याशी विश्वासघात केला, माझ्याशी खोटं बोलून तुम्ही सगळेजण लग्नाला गेले, अशा खोटारड्या माणसांशी मी एक शब्द बोलणार नाही. ऋषिकेश तिथे त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो, पण नानासाहेब त्यांना काहीही उत्तर देत नाही. मग सुमित्रा पुन्हा त्यांना हट्टाने बोलू लागते की हे सगळं काही माझ्यामुळं घडलं आणि मीच यांना मुलांना हट्ट केला की मला जायचं आहे. ऋषिकेशने मला विचारलं होतं आपण जायचं की नाही, तू ठरव. तेव्हा मी मायेपोटी हा बोलले आणि मी गेले. हवं तर मी तुमच्यासमोर माफी मागते. ऋषिकेशही बोलण्याचा प्रयत्न करतो की तो आपला सक्का भाऊ आहे, रक्ताचे नातं असं तोडल्याने तुटत नाही नाना. आपला भाऊ आहे तो, त्याची चूक झाली ती पदरात घ्यायला तर हवी ना, त्याला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल, असं नानासाहेबांना समजूत ऋषिकेश घालतो, पण एक शब्दही तो बोलत नाही. मग सौमित्रा त्यांच्यावर पुन्हा प्रयत्न करते बोलण्याचा. अहो माझ्यामुळंच हे सगळं घडलं. मुलं नाही म्हणत होती, ते बोलली होती की तू नाही बोलली तर आपण वापस जाऊ, पण मी मायेपोटी बोलले की मला लग्नाला जायचं आहे, त्याच्यामुळे हे दोघंही माझ्यासोबत आले. नानासाहेब तिच्याकडे रागारागाने बघतात. मी कोणालाही माफ करणार नाही असंही बोलू लागतात. मग सुमित्रा त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागते. हवी ती शिक्षा द्या, पण मुलांना नाही, फक्त मला. माझ्यामुळेच हे सगळं घडलं असं नानासाहेबांसमोर हात जोडून सुमित्रा बोलू लागते. हे सगळं काही दृश्य ऐश्वर्या तिच्या रूममधनं वरतून पाहत असते. इकडे नानांची समजूत घालण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्यासमोर हात जोडून नंतर उभं राहतं. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागतात, पण नाना रागवलेले असतात, कुणाकडेही पाहत नाही. सुमित्रा रडायला लागते की हे सगळं मेली माझ्यामुळंच घडलं. मी जर लग्नाला जाण्याचा हट्ट केला नसता तर हे सगळं झालंच नसतं. हवी ती शिक्षा द्या म्हणू लागतात. मग जानकीही त्यांची समजूत घालण्यासाठी 2-4 शब्द सांगू लागते. ते नानासाहेब ऐकतात. मनाला पटत आहे, पण माफ कसं करावं ते त्यांना सुचेना. मग तिथे ओवी येते आणि ओवी म्हणते, माझी आजी किती रडत आहे, माफी मागत आहे. एखाद्याने सॉरी म्हटलं की त्याला इट्स ऑल राईट असं म्हणायचं. तुम्हीच सांगितलं आहे ना, कुणाचं मन दुखवायचं नाही. माझ्या आजीचं तुम्ही का मन दुखवताय, असं ओवीचे ते शब्द ऐकल्यावर नानासाहेब सुमित्राकडे बघतात. आता तर नातीनेच बाजू घेतली बाबा, मला माफ करावंच लागेल, नाहीतर तिची नात माझ्यावर राग भरेल असं म्हणत नातीची बाजू नानासाहेब घेतात आणि माफ करतात. नानांनी सुमित्राला माफ केलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो आणि म्हणतात ना, ती दुधावरची साय ती जास्त प्रिय असते, तशीच गंमत. मुलांपेक्षा ओवीच जास्त प्रिय आजोबांना. ओवीसाठी आजोबा तयार होतात सगळ्यांना माफ करायला आणि मग गोळ्याही खातात. सुमित्राच्या जीवात जीव येतो. नानांनी माफ केलं, गोळ्याही खाल्ल्या, नातीला कवटळून जवळ घेतात. ऐश्वर्या हे सगळं दृश्य वरतून पाहते. किती चिकट लोक आहे असं म्हणत ती तिच्या बेडरूममध्ये जाते. दरवाजा आपटते. किती भांडणं हो, पुन्हा ते एकत्र येतात. काहीही करून यांना वेगळं करायचं आहे असं ती विचार करते. तो ॲल्बम उचलते आणि उचलून दूर फेकून देते. तिची चिडचिड होत असते की ह्या घरात कधीच कुणाचे भांडणं होत नाही आणि मग ती झोपी जाते. इकडे सकाळी सकाळी ओवीला आवाज देत देत जानकी तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण ओवी गाढ झोपेत असते. तिला सुट्टी असल्यामुळे खूप झोप येते आज. जानकी ओवीला हाक मारते, बस झाली सुट्टी, उठा आता, खूप वेळ झाला. इतका आळशीपणा चांगलं नाही, आळशीपणा हा माणसाचा शत्रू असतो असं समजवत मुलीला ती उठवण्याचा प्रयत्न करते. मग ती म्हणते, काय गाई,
पण आज संडे आहे, मी या बाबांसोबत खूप सारे गेम खेळणार, असं ती बोलू लागते. मग जानकी तिला म्हणते, आज बाबांना ऑफिसला खूप महत्त्वाचं काम होतं, सारंग काका आणि बाबा ऑफिसला गेले आहे. ती म्हणते, असे कसं गेले? दर रविवारी त्यांना माहिती आहे ना माझ्यासोबत खेळायचं असतं, आणि मग ते ऑफिसला का गेले असं विचारते. तेव्हा जानकी म्हणते, बाबांना काम होतं, ते थोडं काम आवरलं की वापस येतील. पण आता ओवी तिला लाडीगुडी लावते, आई बाबा नाही आहे तर तू माझ्यासोबत खेळ. पण आता खेळायचं काय म्हणून जानकी तिला प्रश्न विचारते. ती म्हणते, मला काही सांगू नको, तूच ठरव आज आपण कुठला गेम खेळायचा. मग जानकी म्हणते, त्यापेक्षा आज आपण सारंग काका ऐश्वर्या काकूच्या लग्नाचा ॲल्बम पाहूया. ॲल्बम बघता बघता खूप छान आपल्या ओवीचेही फोटो पाहूया, असं म्हणत तिला ती आयडिया देते. ओवी लगेच तयार होते. ठीक आहे, मी पटकन तयार होऊन येते, आपल्याला ॲल्बममधले फोटो पाहिजे. तिला खूप आनंद झालेला असतो. इकडे ऐश्वर्या झोपेतच असते. तिला त्या झोपेमध्येही सगळं काही आठवत असतं. तिने सौमित्राला दिलेली धमकी की माझ्याशी लग्नाचे वचन देऊन तू पळून गेलास, पण मी तुझंही लग्न ह्या अवंतिकासोबत होऊ देणार नाही, हा चॅलेंज समज हवं तर, असं तिने सांगितलेलं होतं. एवढं सगळं असूनही जानकीने त्या दोघांचं लग्न लावलं, नानासाहेबांची समजूत काढली, आशीर्वादही मिळवून दिला त्या दोघांना. हे सगळं स्वप्नात आठवून ऐश्वर्याचा संताप होत असतो. तिला जाग येते आणि जाग आल्यानंतरही तिला खूप चिडचिड होत असते ती सौमित्रावरती. तितक्यात तिथे काकू काकू करत ओवी येते आणि ओवी म्हणते, काकू मला तुझ्या लग्नाचा ॲल्बम पाहायचा आहे. तेव्हा तिच्यावरती खूप चिडते. मी तुला काकू दिसते का? काकू वगैरे म्हणायचं नाही हां, असंही तिला धमकी देते. आणि चल निघ, तुझी आई रोजच ती माझी झोप मोडायला. आज तू आली आहेस का माझी झोप मोडायला? मला थोडा वेळ झोपू दे, आज सुट्टी आहे. नाही तर तुझी आई रोज ती कलकल कलकल करत सडा टाका, रांगोळी टाका, देवपूजा करा, असं सांगत आज तुला पाठवलं का चुरू बोलायला, असं ऐश्वर्या तिला खाड बोलू लागते. बिचारी ओवी, तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. अगं मी फक्त ॲल्बमच मागते, दे ना काढून. ऐश्वर्या म्हणते, काही ॲल्बम वगैरे भेटणार नाही, चल निघ, माझी झोप झाली की मग भेट, तेव्हा मी बघते कुठे आहे तो ठेवलेला. ऐश्वर्या तिला धुडकावून लावते. बिचारी रडत निघून जाते. ऐश्वर्या पुन्हा झोपून घेते. इकडे सुमित्रा आणि जानकीच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. भाजीवरनं किती सुंदर भाजी आहे. जानकी अलगद तिच्या आईंना प्रश्न करते की नानासाहेबांची आज तब्येत ठीक आहे ना, मूड वगैरे सुधारला की नाही, ते चांगले बोलतायत ना? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं नातीसाठी त्यांनी कधीच सगळा राग सोडून दिला, एकदम टकाटक झाले आपले नाना. मग इकडे ओवी रडत येते. आजीला मिठी मारते आणि काय झाले म्हणून आजीही तिला प्रश्न करू लागते. मग ओवी सांगू लागते की मी ॲल्बम पाहायचं होतं मला, म्हणून मी ऐश्वर्या आंटीकडे गेले, त्यांनी मला खूप रागवलं आणि ते असंही बोलले की रोज तुझी आई झोप मोडायला येते आणि आज तू आली आहेस का माझी झोप मोडायला. त्यांनी मला बाहेर खूप जोरात चिडून हुसकावून दिलं. आजी, मला तिचं लग्नाचं ॲल्बमच तर पाहायचं होतं, मी काहीच बोलले नाही, असं सांगू लागते. आणि जानकी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ऐकत नाही. मग सुमित्रा म्हणते, तुझ्या आईबाबाच्या लग्नाचा ॲल्बम बघ तू. ती आयडिया ओवीला खूप आवडते. आईला ती लगेच दाखव मला ॲल्बम म्हणत खेचू लागते. अगं मला इथे काम आहे, असंही जानकी सांगत असते. सुमित्रा म्हणते, तू तिचं बघ, मी किचनमधलं बघते, जा बरं. मग दोघीजणी कपाटातून ॲल्बम शोधून काढतात. आता हा लग्नाचा ॲल्बम ओवी बघ बाई, तुला काय बघायचं आहे त्या ॲल्बममध्ये. मग दोघीजणी ॲल्बमचे फोटो पाहू लागतात. ओवी म्हणते, आई तू किती यंग दिसायची छोटीशी, बाबा बघ कशी दिसायची. सगळ्यांचे फोटो पाहून तिला हसायला येत असतं. एक फोटो येतो एका मुलाचा. तो मुलगा कोण, ओळख बरं. पण तिला काही ओळखायलाच येत नाही. अगं तुझा गुलाबजाम काका आहे तो, त्याच्याकडे ती निरखून बघते, असे दिसायचे माझे काका. जानकी म्हणते, त्यावेळी ते फक्त 11वीत होते. सगळे फोटो पाहिले पण तिच्यात ओवीचा फोटोच नाही. ओवीला राग येतो, मला लग्नात का नाही बोलवलं म्हणून. तिची समजूत घालताना जानकी म्हणते, अगं तू त्यावेळी नव्हती, तू लग्नानंतर आली. ती म्हणते, तुम्हाला हाक तर मारायची मी आले असते ना, मला हा ॲल्बमच बघायचा नाही. पुन्हा आपली ओवी रुसलेली ओवी रडत पुन्हा आजीकडे जाते. आजी तिला म्हणते, तुझ्यासाठी मी छान शिरा बनवला आहे गोडाचा, त्याच्यात काजू बदाम हे सगळं घातलं आहे. पण ओवी म्हणते, आज मला काही खायचं नाही, मला खूप राग आला आहे, माझ्या ॲल्बममध्ये एकही फोटो नाही आईबाबाच्या. आता ह्या ओवीच्या प्रश्नाचं उत्तर तरी काय द्यावं. प्रत्येकाच्या घरात हा प्रश्न मुलं विचारतात. अगदी आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती काही समजत नाही. सगळ्यांना हसायला येत असतं. आता याचं उत्तर सांगायचं काय. सदाही तिला समजवत असतो, पण ती त्यालाही जुमानत नाही.
मला लग्नाला तू तर बोलवायचं होतं, माझ्या आईने तर नाही बोलवलं, तू शोधून आणायचं होतं ना मला. नानासाहेब तिथे येतात. आमची ओवी का रुसली, का रडतीये म्हणून तिला मांडीवर घेतात. आता नानासाहेब तुम्हीच समजवा असं जानकी समजवू लागते. ती प्रश्न विचारते, मला लग्नात का नाही बोलवलं आईबाबांच्या, तुम्ही तर मला शोधून आणायचं होतं. नानासाहेबांनाही प्रश्न पडला, त्यांनीही डोक्याला हात लावला. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ मी काय. तिला एकही उत्तर पटतच नव्हतं. तितक्यात दरवाजा वाजतो. सदा म्हणतो, थांबा मी उघडतो दरवाजा. दरवाजा खोलल्यानंतर काका दिसतात. काका खूप दिवसांनी पुन्हा आले म्हटल्यानंतर सगळेजण आनंदी होतात, त्यांच्याशी बोलायला जातात. दरवाजा खोलल्यानंतर सगळेजण त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करू लागतात. ओवी मात्र पहिल्या गाडीने त्यांना प्रश्न विचारते, काका तुम्ही माझ्या आईबाबांच्या लग्नाला होते का. आता हा काय प्रश्न बुवा. ती ओवी पुन्हा हट्ट करते त्यांना, काका मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही माझ्या आईबाबांच्या लग्नाला होते का. ते म्हणतात, हो मला बोलवलं होतं, त्याला बोलवलं होतं. सगळ्यांची नावं सांगू लागतात. अगदी गावातल्या एकूण एक व्यक्तीचं नाव ओवी ऐकते. ओवी तिच्या आईबाबा पुन्हा चिडते, तुम्ही इतक्या लोकांना बोलवलं आणि मलाच कशी विसरलात, मला कुणाशी काही बोलायचं नाही म्हणत ती रडत रडत रूममध्ये पुन्हा रुसून बसते. जानकी तिला हाक मारते, पण तिला काहीच कुणाचं ऐकायचं नाही. बिचारी रडत रडत गेली. इकडे मॅडम झोपेतनं उठून ऐश्वर्या मॅडम तयार होऊन खाली येत असतात. वरतूनच पाहतात खाली कोण आले. मग तिथे काकांशी बोलताना नानासाहेबांना पाहते. हे काका तर त्या दिवशी येऊन गेले, पण नक्कीच ती म्हातारी पण काहीतरी लपवत होती यांच्याबद्दल माहिती. आजही ते पुन्हा आले म्हणजे नक्कीच यांचं काहीतरी असणार. सगळेजण गप्पा गोष्टी करायला बसतात. नानाही त्यांना म्हणतात की आपण गप्पा मारूया, पण इथे नाही, रूममध्ये जाऊया. मग जानकी म्हणते, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते, तुम्ही रूममध्ये जाऊन बसा. दोघंजण रूममध्ये जातात, दाराची कडी लावून घेतात आतनं गप्पा मारण्यासाठी. इकडे जानकीला काळजी पडते ती ओवीची. आज तिने जेवणही केलं नाही, अन्नाचा एक कणही तिच्या पोटात गेलेला नाही म्हणून. आता तिची समजूत एकच व्यक्ती काढणार, तो म्हणजे ऋषिकेश. आता ऋषिकेशला फोन करते जानकी. काय मॅडम, माझी कशी काय आठवण आली, आज काही नवीन बेत केला आहे का माझ्यासाठी. तेव्हा ती म्हणते, तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलीचा रुसवा घालवण्यासाठी मी तुमच्यासाठी फोन केला आहे. तुम्ही तिच्याशी बोलावं, तिची समजूत काढावी. मग तिकडनं ऋषिकेश म्हणतात, तूच तिला काहीतरी म्हटले असेल म्हणून माझी मुलगी रुसून बसली. तुला काम तरी काय तिला रुसवणं. तेव्हा त्यांच्यावरती जानकी चिडते. हे बरं आहे बुवा तुमचं, मुलगी रुसली की माझ्यामुळेच रुसली, तुमच्या मुलीची त्यात काही चूकच नसते. काही झालं की आईमुळेच मुलगी रुसते. त्या दोघांच्या नवरा बायकोंची ती छानशी नोकझोक भांडणं चालू असतात. तेव्हा ती सगळी गोष्ट सांगती. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे येतो मी घरी. इकडे काका आतमध्ये काय बोलताय ते ऐकण्याची ऐश्वर्याला उत्सुकता. नक्कीच काहीतरी भानगड आहे जी सगळ्यांपासून लपलेली आहे. आता ते ऐकण्यासाठी ती दाराला कान लावून उभी राहते. इकडे काका नानासाहेबांना म्हणत असतात, ज्याचं आहे त्याला मिळायला हवं, आपण सगळ्यांना सांगायला हवं. पण नानासाहेबांना ही गोष्ट पटतच नाही. नानासाहेब म्हणतात, ही गोष्ट कधीच कुणाला कळलीच नाही पाहिजे. हवे तितके पैसे पुन्हा देतो तुम्हाला, पण कुणाला सांगू नका. खूप मोठं गुपित आहे हे, कुणाला कळता कामा नये. ही बातमी आपल्या दोघांमध्येच राहायला हवी. आता हे शब्द जसेचे तसे ऐश्वर्याच्या कानावर पडले. तिने ऐकलेलं आहे ते अर्धवट सत्य, तिला ते पूर्ण सत्य आता शोधण्याची उत्सुकताही आहे, ऐकायची आहे. पण तितक्यात तिथे जानकी येते. तिला विचारते इथे काय करताय आणि तिला तिथून घालवून लावते. इकडे सारंग काका ओवीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण ती म्हणते मला कुणाचं काही ऐकायचं नाही, माझ्यासाठी आईबाबांचं पुन्हा लग्न लावा आणि त्या लग्नात माझे पुन्हा फोटो काढा. आता ह्या हट्टाला काय म्हणावं. हा तर बाल हट्ट, पण पुरवायचा कसा. घरच्यांसमोर आता मोठा यक्ष प्रश्न. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.